साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर। पोखरापूर गावात खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला। ते घडलेल्या ॲट्रॉसिटीबाबत माननीय पोलीस अधीक्षक मॅडमना भेटलो, त्यांना रीतसर निवेदन दिलं की सदर ही ॲट्रॉसिटी ही खोटी असून त्याच समाजाचे लोक मॅडमच्या समोर उपस्थित केले की गुन्हेगार प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीचं ऐकून जर ॲट्रॉसिटी ह्या कायद्याचा दुरुपयोग होणार असेल तर त्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय गत्यंतर नाही असं आम्ही निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे। जे ॲट्रॉसिटी कायदा जर खरंच आरोपी नसताना आरोपी करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या भवितव्यावर परिणाम करणार असेल, कारण नसताना एखाद्या गावातली सामाजिक विण बिघडवणार असेल, त्या गावातली राष्ट्रीय एकात्मता, त्या गावातला सलोखा जर बिघडवणार असेल, हे कुठेतरी चुकीचं होतं। हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आज सर्वांनी मिळून। त्या गावातले सर्व समाजाचे लोक इथं आले आणि मॅडमने आमचं पूर्ण ऐकून घेतलं की निश्चित तुम्हाला पूर्ण गुन्ह्याची खात्री केल्याशिवाय, त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय आपण कोणालाही अटक करणार नाही, कोणालाही आपण तसा दोष देणार नाही असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे। नमस्कार, मी संजीव खिलारे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती सोशल मीडियाचा प्रभारी म्हणून काम करतोय। माझं जवळच तिथं खवणी गाव आहे। खरं तर आमच्या तालुक्यामध्ये सामाजिक सलोखा सौहार्दपूर्ण वातावरण आहे। सर्वच जाती धर्माचे लोक बंधुतेनं समतेनं राहत आहेत। मागे एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला असताना समाजातील सर्व जाती स्तरातल्या मंडळींनी एकत्र येऊन त्या विरोधामध्ये मोर्चा काढलेला मी त्याचा साक्षीदार आहे। आणि ही पोखरापूरमध्ये झालेली घटना खरं तर ही दुर्दैव आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। एवढ्यासाठी की तिथं सर्वजण गुण्यागोविंदानं राहतात। तेथील जे धनंजय गायकवाड नावाचे जे उद्योजक आहेत त्या खरं तर अतिशय सालस आणि प्रेमळ व्यक्ती आहे आणि त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन आमच्या समाजातील एका समाजकंटकानं त्यांची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला, नव्हे तर जागेवर कब्जा केलेला होता। आणि त्या अनुषंगानं तिथं समंजसपणानं वातावरण वादामध्ये तोडगा निर्माण काढण्याचा प्रयत्न तेथील काही समाजातली प्रमुख मंडळींनी केला असताना जाणीवपूर्वक महापुरुषांचा फोटो तिथं आणून त्या फोटोवर त्याच व्यक्तीनं फोटो फोडून समाजामध्ये खऱ्या अर्थानं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। समाजातला दलित समाजामधील असू द्या किंवा गावातील कुठल्याही एकही व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर नाही। मागेही अशा पद्धतीनं अनेक प्रकार त्याने खंडणीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। मी पत्रकार आहे म्हणून तोतीगिरी करून त्यानं खंडणी वसूल केल्याचे अनेक प्रकार आहेत। टेंभुर्णी पोलीस स्टेशन, सोलापूर शहर पोलीस स्टेशन, मोहोळ पोलीस स्टेशन, मुंबईला अशा पद्धतीनं त्याच्यावरती असे गुन्हे दाखल आहेत। माझा असं सर्व समाजाला विनंती आहे, इथं कुठेही जातीय तणाव किंवा जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रकार नाही। सर्वच जण गुण्यागोविंदानं बंधुभावानं राहत आहेत आणि या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही सगळेच जण एकजुटीनं प्रशासनाकडे दाद मागतोय। प्रशासनाला माझी एवढीच विनंती राहील की अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असताना खरं तर खात्री करायला हवी आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक सामाजिक सलोखा राखणारी समिती निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून सर्व जाती धर्माचे लोक त्या समितीमध्ये असतील आणि जर असा प्रकार झाला असेल तर अवश्य गुन्हा दाखल होऊ द्या। अॅट्रॉसिटी हा काय एवढा मोठा काय फाशी देण्याचा गुन्हा नाही, त्या समाजाला मदत व्हावी
ही शासनाचं उदात्त धोरण आहे, परंतु त्याचा गैरफायदा असं जर कोणी घेत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात निश्चितपणानं बंड करून रस्त्यावर उतरू. या निमित्तानं मी या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया. यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.